नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की अखेर ती व्यक्ती कोण आहे जी तुमच्या मनात इतकी खोलवर घर करून बसली आहे. मित्रांनो, त्याच्या किंवा तिच्या आठवणी वारंवार परत येतात. हे फक्त योगायोग आहे की त्यामागे काही खोल रहस्य लपलेलं आहे? जर तुमच्या मनात हेच प्रश्न असतील तर एक विनंती आहे, हा व्हिडिओ एक क्षणासाठी पण स्किप न करता बघा. पहिला संकेत म्हणजे खूप महत्त्वाचा आहे, कारण तो अदृश्य नात्याचा संकेत देतो, जे ना रोजच्या संवादाशी संबंधित आहे ना भेटीच्या संख्येशी. पण एक विज्ञान धागा असतो की जो थोडक्यात तुमच्या हृदयाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडून दुसऱ्या कुणाच्या तरी आत्म्याशी जुळतो. कधी कधी आपल्या आयुष्यात असा एक व्यक्ती येतो जो दररोज समोर असतो, पण ना तासनतास संवाद होतो, तरीही त्या व्यक्तीची उपस्थिती आपल्याला प्रत्येक भावनेत असते. जो जवळ असूनही दूर असतो आणि दूर असूनही अगदी जवळ. तुम्ही त्याला पाहिल्याशिवाय त्याचा अनुभव घेऊ शकता, त्याच्याशी बोलल्याशिवाय तुम्ही त्याला समजू शकता. त्याचं नाव ऐकण्याने क्षणभर तुमच्या हृदयाची धडधड निर्माण होते. मित्रांनो, आणि त्याच्या आठवणी तुम्हाला कारणाशिवाय शांतता आणि बेचैनी दोन्ही देतात. हे फक्त एक जोड नाही, तर एक आत्मिक बंधन आहे जे शब्दांच्या पलीकडे आहे, कारण जे तर्काने नाही तर हृदयाने समजून घेता येतं. जर तुमच्यासोबत असं काही घडत असेल तर मित्रांनो, समजून घ्या की ती व्यक्ती साधारण नाही, तर आपल्या आयुष्याच्या त्या कथेचा एक भाग आहे. कदाचित अपुरी आहे, पण खूप खरी आहे. आणि हेच कारण आहे की तिचा विचार तुमच्या मनात वारंवार परत येतोय. जणू काही त्याने बोलावलं नसेल तरी तिचा विचार तुमच्या मनात ठाकल्याशिवाय प्रत्येक वेळेस अधिक गडबड करून परत येतोय. कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात, छोटे सामंजस्य दिसणारे, पण असे त्यांचा प्रभाव इतका असतो की सर्व हृदय होऊन ओलसर होऊन जातं. कदाचित तुम्हीही एखाद्या खास व्यक्तीसोबत असा क्षण अनुभवला असेल जो तुमचं अंतर्मन गाठून जातो. एक हसणारा चेहरा, एक गोड गोष्ट, किंवा एक अशीच वेळ जेव्हा त्याने किंवा तिने तुमच्याकडे पाहिलं होतं आणि तुम्हाला असं वाटलं होतं की हीच ती व्यक्ती आहे जी मला समजेल. असे क्षण केवळ आठवणींमध्ये समाविष्ट होत नाहीत, तर ते तुमच्या भावना बनतात. प्रत्येक वेळेस जेव्हा ते क्षण आठवतात तेव्हा तुमच्या हृदयात हालचाल सुरू होते, आणि कधी शांततेच्या रूपात तर कधी एका गोड अशा कळकळीच्या रूपात. तर तुम्हाला तेच अनुभव पुन्हा अनुभवायचे असतात, तर ते क्षण आठवतात, तुमच्या हृदयात हालचाल होते. कधी शांततेच्या रूपात तर कधी एका गोड अशा कळकळीच्या रूपात. तुम्हाला तेच अनुभव पुन्हा अनुभवायचे असतात. ते हसू पाहायचं असतं जो एक क्षणात तुमच्या संपूर्ण जगाला बदलते. आणि हेच कारण आहे की ती व्यक्ती तुमच्या सतत विचारात परत येते, कारण तुम्ही तिच्याबरोबर केवळ वेळ घालवलेला नाही, तर तुम्ही त्या क्षणात स्वतःला जगले आहात. त्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत त्या एका क्षणात तुम्हाला एक गडद नात्याची झलक दिसली होती, आणि ती जेव्हा एक क्षण इतकं काही सांगतो, तेव्हा तो क्षण नाही तर एक नातं आहे जे वारंवार हृदयात ठोके देतं. दुसरा संकेत म्हणजे अपूर्ण इच्छांची एक शांत कथा आहे.